कसला पाऊस आलाय भारी. मित्रांनो बघू शकता किल्ल्यावरचा माहोल. व्ह्यू बघा इकडचा पण व्ह्यू. मित्रांनो वन्स अगेन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे एकदम खुश असताल, हॅप्पी असताल, आनंदी असताल. आणि बघू शकता हा रस्त्याचा प्रवास कोल्हापूरवरून पन्हाळा किल्ल्यावरती निघलो आहे. रस्त्याने अशी हिरवीगार अशी झाडी आणि मस्त अशी जर्नी मी एन्जॉय करतो आहे आणि व्हिडिओच्या थ्रू तुम्ही पण एन्जॉय करत असताल. बघू शकता हिरवीगार अशी झाडी आणि निसर्ग जर बघायचा केला तर एकदम सुंदर असा निसर्ग तुम्हाला दिसतोय. भरपूर असे मी पहिले पण यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बघितले होते आणि व्हिडिओ बघितल्यानंतर पन्हाळा किल्ल्यावरचा व्ह्यू काय असेल एक गेस केला होता मी. पण चला बघूयात तिथं गेल्यानंतर व्ह्यू कसा आहे, काय कुठले पॉईंट आहेत. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची शेवटची भेट ही पन्हाळा किल्ल्यावरती झाली होती. आपण ती जागासुद्धा तिथं बघू की आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची शेवटची भेट. ती जागा बघण्यासाठी मी उत्सुक झालो आहे. आणि रस्त्याने आत्तापासूनच पाऊस तर दिसतोय आणि हिरवगार थंडगार वातावरण पण दिसतंय. मधून धुकं देखील दिसत होतं आणि निसर्ग हा गड किल्ल्यावरती जाताना एकदम असा सुंदर असा निसर्ग दिसतोय आणि मनामध्ये किती आनंद आहे, खूप जास्त आनंद आहे. बघू शकता किती सुंदर असं वातावरण दिसतंय. जसा किल्ला जवळ येतोय तसा आनंद होतोय आणि निसर्ग इतका एन्जॉय करतोय मी. बघू शकता तुम्ही हा किल्ल्यावरचा एक पॉईंट आहे, हायस्ट पॉईंट आहे किल्ल्यावरचा आणि सगळं धुकं इथं झालेलं आहे. तुम्ही कधी या पॉइंटवर आलात ना मित्रांनो, तुम्ही कधी या किल्ल्यावर आलात ना पन्हाळा किल्ल्यावर, तर ह्या स्पॉटवर ह्या पॉइंटवर नक्की या. इतका सुंदर असा निसर्ग आहे, असं वाटतंय की आपण स्वर्गात गेलो, पृथ्वीवर असून स्वर्गात गेलो असं वाटतंय. आणि जगभराची जी काही चिंता, टेन्शन जे काय असेल सगळं इथं आल्यावर तुम्ही विसरून जाताल. इतकी शांतता, इतका मनाला पीसफुल सुकूनवाली जी लाईफ वाटते ना इथं आल्यावरच वाटते. बघा तुम्ही इतकी सुंदर असं वातावरण आहे. मित्रांनो पन्हाळा किल्ल्यावर आलो आपण, पन्हाळा गड, आणि एकदम असं स्वर्गात गेल्यासारखं व्ह्यू इथं येतोय. एकदम धुकं काहीच दिसत नाही, तर पांढरं शुभ्र सगळं झालेलं आहे. हे बघा तुम्हाला बारीक घरं दिसत असतील, असं पूर्ण एकदम धुकं धुक्यावाला माहोल झालेला आहे.
बघा हा एक पॉईंट आहे, अजून राहिलेले पॉईंट मी तुम्हाला दाखवतोय. एकदम भारी माहोल इथे झालेला आहे. मित्रांनो बघू शकता किल्ल्यावरचा माहोल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लास्ट संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजाची जी लास्ट भेट आहे, शिवाजी महाराजांचं निधन होण्याच्या अगोदरचं, ते तुम्हाला दाखवतोय मी थोड्याच वेळात. एकदम ह्या इथं त्यांचं हे जे वरती दिसतंय तुम्हाला वरचा मजला, तिथं लास्ट शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची भेट झाली होती. थोड्याच वेळात ते स्पॉट मी तुम्हाला दाखवतो वरती गेलं की. वरती ना त्या टायमाचं जे बांधकाम किल्ल्याचं, विथून जो व्ह्यू, सगळं धुकं, काहीच दिसत नाही. वरच्या मजल्यावर भेट त्यांची झालती आणि खालचा मजला आहे, वरती जाऊन तुम्हाला दाखवतो. इथे आल्यानंतर मला एकच फील येतो की यार त्यावेळेस ज्यावेळेस शिवाजी महाराज आणि मावळे या गड किल्ल्यावर फिरत असतील त्यावेळेसची फील आणि त्यावेळेसचे गड किल्ले किती सुंदर असतील, आपले किती सुंदर असे गड किल्ले असतील. ह्या इथून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची लास्ट भेट झाली ती. हा स्पॉट आहे, बघू शकता. आणि एकदम धुवा आहे, कारण की खूप जास्त हाईटवर आता आपण ढगात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यावेळीचं हे बांधकाम बघू शकता. त्या पॉईंटवरून एक 3-4 किलोमीटर अंतरावरती किल्ल्यावरतीच एक धान्याचा कोठार, ज्यावेळेस किल्ला बांधत होते त्यावेळेस जे काम करणारे लोक होते त्यांच्यासाठी धान्याचा जो कोठार बनवला होता, त्या कोठाराजवळ जाऊ आणि त्या कोठाराच्या आजूबाजूचे जे काही नैसर्गिक दृश्य ते तुम्हाला दाखवतो. आणि बघू शकता हा धान्याचा कोठार आहे. किती स्वर्गातल्यासारखा व्ह्यू आहे याचा, बघा तुम्ही. धुकं पूर्ण ढगात आल्यासारखा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. एकदा तरी माणसाने इथं यावं आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या ज्या काही आठवणी आहेत ते बघा, एकदम ताज्या होतील. आणि धान्याचा जो कोठारा होता ह्या किल्ल्यामध्ये ते साचवून ठेवायचे असं गाईडने आम्हाला सांगितलं होतं. तर बघू त्या टायमाला जे काही किल्ला बांधताना जे काही सैन्य होतं त्यांना जे खायला लागायचं ते इथं साचवून ठेवायचे, बघू शकता तुम्ही. जे धुकं आहे ना, असं वाटतं आतमध्ये धुपण येतं की काय, बाहेर आग लागून आतमध्ये धुपण येतंय, अशा टाईपचं धुकं आतमध्ये येतं. आवाज असला खणकतो बघा, धुवा आल्यासारखं धुकं जे आहे पूर्ण असं धुवा आल्यासारखं निघतंय. आणि बाहेर गेल्यावर तुम्ही व्ह्यू बघू शकता. बाहेर गेल्यावर
बघता बघताच पावसाची स्पीड खूप जास्त प्रमाणात वाढली आणि अक्षरशः पूर्ण भिजलो. कसला पाऊस आलाय भारी एकदम. वा, मजाच वेगळी. ह्या एक आंबर खाण्यामध्ये आणि शील वगैरे तिथं फिरतायत. आवाज येत असेल तुम्हाला इथं. चील जो वटवाघुळेसारखा पक्षी असतोय हा त्याचा आवाज आहे. फुल्ल अंधार आहे पलीकडं. बघू शकता खिडकी आणि बाहेरचा जो व्ह्यू आहे खतरनाक वाला आहे. मित्रांनो, पन्हाळगडावरील जे 3 दरवाजे आहेत त्याच्यातला हा एक मेन दरवाजा आहे. बघू शकता तुम्ही आतमधून सुद्धा किती प्राचीन कालीन बांधकाम वगैरे केलेलं इथं पण. स्पॉट बघू शकता. भारी व्ह्यू आहे. काहीतरी विहीर वगैरे आहे जुन्या काळात. बाबा खूप जास्त हवा चालू होती आणि बघू शकता तुम्ही हा तिथलं दृश्य. बांधकाम दगडाचं, प्युअर दगडाचं बांधकाम तिथं चालू होतं. आणि अजून एक सुंदर असा निसर्गाचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतोय. बघू शकता ह्या किल्ल्यांच्या भिंती. आवाज पण मोठा येत नाही. अजून तुम्हाला काही दरवाजे दाखवतो मी. 3 दरवाजापैकी हा एक दरवाजा आहे. बघू शकता रायडिंग साठी गाड्या पण अवेलेबल आहेत तिथे. व्ह्यू बघा इकडचा पण व्ह्यू. ह्याच दरवाजाच्या बाजूला किल्ल्यावरती एवढ्या उंचीवरती एक विहीर अशी आहे की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कुठलाही ऋतू असो आणि कितीही पाण्याची कमतरता असो, या पायरीच्या खाली कधी याचं पाणी जात नाही. ह्याच लेवलवरती पाणी दिसणार तुम्हाला कितीही पाण्याचा काहीही प्रॉब्लेम असो. किल्ल्यावरती एक रील शूट केली इंस्टाग्रामवरती टाकण्यासाठी आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी. तर चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग देखील आपला निसर्गाचाच राहणार आहे. धबधबा त्यात आपण कवर करणार आहे. ब्लॉग जर आवडला असेल तर कमेंटमध्ये जय शिवराय आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय जरूर लिहा.